ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण केलं जात होतं त्यावेळेला सगळ्यांच्या समोर द्रौपदी पाया पडत होती, विनवणी करत होती, मला वाचवा. कोणीच द्रौपदीला वाचवलं नाही. त्यावेळेला विदुर काका एकटे असे होते, उठून उभे राहिले आणि दुर्योधनाला म्हणले, मूर्खा, तुझी थोरली भावजय आहे आणि थोरली भावजय आईच्या जागेवर असते, भर सभेत तिला विवस्त्र करतोस, लाज वाटत नाही तुला? असं म्हणल्यावर दुर्योधन रागावला आणि विदुर काकांना म्हणलं, ए भिकारड्या, आमचं अन्न खातो आणि शत्रूच्या बाजूने बोलतो, लाज वाटत नाही? नेक म्हणे तू इथून चालता हो. असं म्हणल्यावर विदुर काकांनी त्यांनी पाहिलं सत्य पुढं शहाणपण चालत नसतंय, म्हणून आता मी इथं थांबणं योग्य नाही, म्हणून त्यांनी उठले आणि निमूटपणे ते स्थान सोडून निघून गेले. द्रौपदीला वाचवण्याकरिता परमात्मा आला. इकडं त्यांनी पांडवांनी कौरवांचं संपूर्ण त्यांनी द्यूत झालं होतं, ते हरले होते. त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास झाला होता. विदुर काकांनी सुद्धा ठरवलं पांडवांना वनवास झालेला आहे, आपण सुद्धा हस्तिनापुरात 12 वर्ष जायचं नाही. म्हणून विदुर काका आणि त्यांची पत्नी सुलभादेवी हे दोघेही त्यांनी महाराज जंगलात राहू लागले. पर्णकुटी तयार केली, तिथं कंदमुळं फळं खाऊन त्यांनी राहू लागले. कंदमुळं फळं कळतात की नाही? कंदमुळं फळं त्यांनी खातात, झाडाचा पाला पाचोळा त्यांनी खाऊन 12 वर्ष राहिले. 1 दिवसाची एकादशी माणसाला निघत नाही, त्याच्यात 10-12 फराळाचं करावं लागतंय. खिचडी खाय, भगर खाय, पापड्या खाय, आणखी दुनिया खाय, माती खात जा थोडी थोडी. मग काय 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 खातील लोक सांगताच येत नाही. एकादशी धरतात पण दिवसभर त्यांनी खात राहतात. म्हणून अशा पद्धतीने एवढं खावं लागतंय. 12 वर्ष कंदमुळं फळं खाऊन कसे राहिले असतील? एवढे वर्ष भगवंताचं चिंतन केलं, भगवंताची भक्ती केली दोघा पती पत्नींनी. मनामध्ये एकच विचार बघा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, परमार्थ जर चांगला व्हायचा असला ना तर पती पत्नी दोघं पण परमार्थिक असले पाहिजेत. नाही तर पती जर परमार्थिक असला आणि पत्नी जर परमार्थिक नसली ना, ती म्हणते हे आमचं टाळ कुठं कायमच हिंडत राहतं, कधी त्याला घराचा तपासच नाही, काय इकडं भजन तिकडं कीर्तन तिकडं वारी चालत तोंडवर करून. असं त्याने काय होईल सांगता येत नाही. आणि पत्नी जर पारमार्थिक असली आणि पती जर पारमार्थिक नसला तर तो सारखा तिला त्याने नाव ठेवत असतो, ही बावळटच आहे, माझ्या गळ्यात घातली, अमकं केलं, असं त्याने म्हणत तो कायम गाणं गात असतो. दोघेही ज्या वेळेला पारमार्थिक असतात त्यावेळेला त्यांच्या घरातच परमार्थ होतो, त्यांना लांब दुसरा परमार्थ करायला जायची गरज पडत नाही. पती पत्नी विदुर काका आणि त्यांची पत्नी दोघेही परमार्थिक आहेत. खरं तर विदुर काका म्हणजे त्यांनी यमधर्म आहे, शापित असणारा यमधर्म विदुराच्या रूपाने जन्माला आला. मांडव्य ऋषींचा शाप प्राप्त झाला होता की तुला त्यांनी मृत्यूलोकात दासीपुत्र व्हावं लागेल. म्हणून विदुर काकांना सगळे लोक दासीपुत्र म्हणत होते. विदुर काकांचा जन्म त्यांनी मोठा विलक्षण आहे महाराज. जसं त्यांनी सत्यवतीला त्यांनी 2 मुलं झाले होते, ते 2 मुलं त्यांनी झाले, त्यांचं नाव आहे विचित्रवीर्य आणि चित्रांगद. त्यातला चित्रांगद नावाच्या यक्षाकडूनच मारला गेला होता. आणि जो विचित्रवीर्य होता त्याचं लग्न करायचं होतं. भीष्माचार्यांनी त्याच्याकरिता 3 मुली पळून आणल्या होत्या, आंबा, अंबिका आणि अंबालिका. त्याच्यातली आंबा भीष्माचार्यांना म्हणली तू पळून आणलं, तू माझ्याशी लग्न कर. ते म्हणले मी लग्न करणार नाही, ब्रह्मचारी. म्हणले मग कशाला पळून आणलं, तुझा बदला घेईन. म्हणून ती आंबा निघून गेली आणि शिखंडी होऊन आली होती. मग आपण तो प्रसंग ऐकला. 2 राहिल्या होत्या, अंबिका आणि अंबालिका. त्या दोघींचा विवाह विचित्रवीर्याबरोबर करून दिला. तो फार कामी प्रवृत्तीचा होता. त्याला राजयक्ष्मा नावाचा रोग झाला आणि संतती व्हायच्या आतच मेला महाराज. आता 2 सुना त्यांनी डोळ्यासमोर दिसतात, त्याची एक दासी पण होती. अशा 3 होत्या. मग आता यांना संतती कशी होईल? म्हणून सत्यवतीला व्यासदेवानी वचन दिलं होतं की तू जेव्हा कधी मला हाक मारशील तुझ्यासमोर प्रगट होईल. म्हणून त्या व्यासांचं स्मरण केलं, तो माझा मुलगाच आहे असं समजून बोलावलं. आणि बोलल्यानंतर व्यासदेवांच्या कृपाप्रसादानं 3 लेकरं झाले. पहिलीच्या महालात गेले त्या अंबिकेच्या, तिला व्यासांचं ते सहन झालं नाही, 3 डोळे बंद करून घेतले. तिला मुलगा झाला पण अंध जन्माला आला. दुसरीच्या महालात गेले, तिचे डोळे दिपून गेले. ती त्याने पाहू लागली पण तिला ते सहन झालं नाही. तिला मुलगा झाला पांडू, तो जन्मताच रोगी होता. आणि जी दासी होती तिच्या महालामध्ये व्यासदेवजी गेले आणि त्या दासीपासून त्यांनी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांचं नाव आहे विदुर. हे दासीपुत्र म्हणून त्यांनी सगळीकडे प्रसिद्ध झाले. असे विदुर काका आहेत महाराज. दुर्योधन त्यांना प्रत्येक वेळेला दासीपुत्र म्हणायचा. भर सभा भरली आणि विदुर काका आली की म्हणायचे या दासीपुत्रा. आता दासीपुत्रा त्यांनी विदुर काका विचार करायला लागले, आहे मी दासीचा मुलगा. म्हणजे काय सगळ्या लोकांच्या समोर 100 बाऱ्या म्हणतच राहायचं का दासीपुत्र दासीपुत्र. एक दिवशी सुकले होते महाराज विदुर काका. भगवानही त्या सभेत होता. भगवंताने विचारलं का सुकलात? ते म्हणे बघा ना हा दुर्योधन घडीभर झालं का म्हणतो या दासीपुत्र. आहे मी दासीपुत्र, मग काय दासीपुत्र म्हणायचं काय सगळ्यांच्या समोर. भगवान म्हणले तो म्हणला ना तुम्हाला दासीपुत्रा की पुढच्या टायमाला तुम्ही म्हणायचं आलो गाध्याच्या पुत्रा. हे गाध्याच्या पुत्रा काय प्रकार आहे? त्याचा प्रकार असा आहे, त्याची आई होती गांधारी दुर्योधनाची. त्या गांधारीचं लग्न जमत नव्हतं. का बरं? तिच्या जन्मपत्रिकेत असा योग होता बोहल्यावरच वैधव्य. म्हणजे आंतरपाठ बाजू झाला की तिचा नवरा मरणार होता.
असं तिच्या पत्रक येतो. तिचं लग्न जमत नव्हतं आणि धृतराष्ट्र आंधळा होता आणि त्याला कोणी मुलगी देत नव्हतं. पण मुलगी शोधण्याकरता गांधार देशात गेले. आताचा अफगाणिस्तान आहे आणि त्याला गांधार देश म्हणतात. तिकडे मुलगी शोधायला गेले आणि ती मुलगी त्यांनी पाहिली, पसंत पडली. ते म्हणले आम्हाला पण मुलगा पसंत आहे. तिला कोणी देतच नव्हतं. मग काय करायचं म्हणे, पण आम्ही त्यांनी मुलगी देऊ, पण घरामध्ये आम्हाला 1 तासाचा विधी करावा लागेल. मग 2 तासाचा विधी करा. मग घरात नेली नवरी, तिला बाशिंग बांधलं, एक गाढव आणलं, गाढवाला हळद लावली, गाढवाला बाशिंग बांधलं आणि आंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणले आणि आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर गाढव मरून पडलं. आणि तशीच नवरी उचलली आणि मंडपात आणली, धृतराष्ट्राबरोबर लग्न लावून दिलं. आता खरा तिचा नवरा कोण? ते मेलेलं गाढव. मग आता दुर्योधनाला त्यांनी गध्याच्या पुत्रा म्हणावंच लागलं ना. विदुर काका त्यांनी भगवंतानं समजावून सांगितलं. भगवान म्हणले बघा, तो म्हणला का या दासी पुत्रा, तुम्ही लगेच म्हणायचं आलो गध्याच्या पुत्रा. पुढच्या टायमाला तसंच झालं महाराज. तो म्हणला या दासी पुत्रा. हे सगळ्या लोकात विदुर काका म्हणले आलो गध्याच्या पुत्रा. परत म्हणलंच नाही महाराज. ते कसं काय म्हणाला आता ते असं त्यांनी विदुर काकांना हिनवत होता दासीपुत्र म्हणून. ते दासीपुत्र आहेत पण भगवंताचे भक्त आहेत, भगवंताला फार प्रिय आहेत महाराज. 12 वर्ष 13 वर्ष कंदमुळं फळं खाऊन त्यांनी राहिले. भगवंताचं स्मरण केलं. त्या पत्नीनं विचारावं का हो, आपण एवढी भगवंताची भक्ती करतो, देव आपल्या घरी कधी येईल का हो? मला असं वाटतं देवानं आपल्या घरी यावं, आपल्या घरी काहीतरी खावं, असं त्यांनी सारखं मनात वाटत असतं. त्यांनी म्हणायचं येतील ना देव, का बरं भगवान आपल्या घरी येणार नाहीत, असं सारखं त्यांनी म्हणायचं. दुसरा विचार यायचा, नाही पण आपल्या घरी कसे काय येतील? ते जर आले तर राजाच्या घरी जातील, तिथं पक्वान्न त्यांना खायला मिळतील, आपल्याकडे काय देवाला खाऊ, आपल्यालाच खायला काय नाही. असं त्यांनी दोघांचा संवाद व्हायचा. कधी हो म्हणायचे, कधी नाही म्हणायचे. आता त्यांनी पांडवांचा वनवास पूर्ण झाला होता. पांडव दुर्योधनाकडे आले होते, आमचं राज्य दे म्हणायला. दुर्योधन म्हणलं देणार नाही, युद्ध करा. अहो म्हणे अर्ध राज्य तरी द्या. म्हणे अर्ध देणार नाही. म्हणजे 5 गावं तरी द्या, आम्ही 5 भाऊ एका गावात राहू. नाही म्हणलं देणार नाही. 1 गाव दे, आम्ही 5 भाऊ एका गावात राहू. तरी पण त्यानं नकार दिला. मग पांडवांना पर्यायच राहिला नाही. पांडव भगवंताकडे गेले. श्रीकृष्ण परमात्म्याला सांगू लागले, तू शिष्टाई करण्याकरिता चल, तू काहीतरी मध्यस्थी कर. भगवान मध्यस्थी करण्याकरिता तयार झाला. हस्तिनापुरात देव येणार आहे हे कळालं. सगळं हस्तिनापूर सजवलं. मंगलवाद्य त्यांनी वाजू लागले. एवढं हस्तिनापूर का सजवलं असेल? विदुर काका जंगलात होते ना, त्यांना दुरून त्यांनी पाहायला मिळालं. एवढं त्यांनी रोषणाई दिसते, काय प्रकार असेल म्हणून कोणाला तरी विचारलं ब्राह्मणाला, का हो एवढं गाव का सजवलेलं आहे? ते म्हणजे तुम्हाला माहित नाही श्रीकृष्ण भगवान येणार आहेत. असं म्हणल्यावर फार आनंद झाला महाराज विदुर काकांना. घाईघाईनं घराच्या दिशेने पडू लागले. अगं सुलभा म्हणून तिला हाक मारू लागले. काय आहे म्हणे, भगवान आलेले, चल लवकर, देव आलेला आहे, आपण दर्शनाला जाऊ. दोघे पती पत्नी आले. सगळं गाव त्यांनी पाहण्याकरिता आलं होतं. भगवान रथात बसून त्यांनी येणार होते आणि आता त्याने गावातले सगळे लोक आतुर होते देवाला पाहण्याकरिता. देवही रथात बसून आला. सगळ्यांकडे त्यांनी भगवान पाहत होता. विदुर काका आणि सुलभादेवी एका कोपऱ्यात त्यांनी उभे होते, हात जोडून उभे होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. हात जोडून त्यांनी भगवंताकडे पाहतात. देवा, आम्हाला असं वाटतं तू आमच्या घरी यावंस, आमच्या घरी येऊन काहीतरी खावंस, असं सारखं मनात वाटतं. पण भगवान बघायलाच तयार नाही महाराज. हे सारखे त्याच्याकडे पाहत आहेत. आता काय करावं? देवा, असं करू नकोस रे, तू आमच्या घरी ये ना, आमच्या घरी काहीतरी खा ना. तरी पण भगवान बघे ना. आणि भगवान तर सर्वांना शोधत होता. काय शोधत असेल देव? देवाला भक्तांशिवाय दुसरं कोणी प्रिय नसतं महाराज. एवढे लोक जमले होते, पण एवढ्या लोकांमध्ये माझा भक्त कुठे आहे भगवान शोधत होता. म्हणून त्यांनी देवही शोधाशोध करतोय आणि विदुर काका किलकिला डोळ्यानं पाहत आहेत. आणि मग मनातले भाव बदलायला लागले. आता हा राजाच्या घरी जाईल, राजा काय याला उपाशी येऊ द्यायचा नाही. हे आपल्या घरी कसे येतील आणि आपल्या घरी कसे खातील? मनातले भाव बदलले. मग म्हणले, देवा नाही, आमच्या घरी आलास तरी चालेल, आमच्या घरी नाही काही खाल्लं तरी पण चालेल. एकच विनंती आहे रे, निदान एकदा बघ तरी आमच्याकडं. डोळे भरून फक्त तू आमच्याकडे पाहिलंस ना तरी पण आम्ही समाधानी. एकदा बघणार आहे देवा आमच्याकडं. फार व्याकुळ होऊन म्हणायला लागले, एक नजर दे ना देवा तुझी. असं म्हणल्याबरोबर त्यांनी चमत्कारच झाला जणू काय. भगवंताची नजर विदुर काकांकडे गेली. दोघांची नजरानजर झाल्याबरोबर त्यांनी भगवंताला फार आनंद झाला महाराज. जसा कृपण माणसाला धन सापडावं आणि असा त्यांनी भगवान प्रसन्न झाला आणि विदुर काकांकडे पाहू लागला. एवढ्या हजारो लोकांमध्ये विदुर काकांना पाहिलं आणि नजरेने खुनून भगवान म्हणलं, या इकडे या, इकडे या म्हणलं. सगळ्या लोकांना बाजूला लोटत लोटत विदुर काका समोर गेले. भगवान रथात आहे आणि दोघे एकमेकाकडे त्यांनी पाहतायत. विदुर काका भगवंताकडे पाहतायत, भगवान विदुर काकांकडे पाहतायत आणि कोणीच कोणाशी काही बोलत नाही महाराज. पाहतच राहिले. देवाला वाटलं
की आता त्यांनी हा काहीच बोलणार नाही, आपणच बोललं पाहिजे. म्हणून भगवंतानं तोंड भरून बोलायला सुरुवात केली. आणि काय बोलले माहिती आहे, तुम्ही ऐकतात ना. भगवान म्हणले विदुर काकांना, काका तुम्ही सुखात तर आहात ना. हा काका शब्द ऐकल्याबरोबर विदुराचं हृदय भरून आलं महाराज, काळजामध्ये धस्स झालं. सगळं जग मला दासीपुत्र म्हणून हिणवतं आणि जगाचा मालक मला काका म्हणतोय, तोंड भरून काका म्हणतोय, याच्यापेक्षा काय पाहिजे. तुम्ही सुखात तर आहात ना. असं म्हणल्याबरोबर विदुर काका म्हणले, हो देवा फार सुखात आहे, फार आनंदात आहे. काय नव्हतं, पर्णकुटी होती, एक झोपडी होती, झोपडीत राहत होते. खायला काही नव्हतं तर कंदमुळं फळं खात होते आणि अशा अवस्थेमध्ये राहत होते. देवाला म्हणले फार सुखात आहे, फार आनंदात आहे. तोच खरा भक्त महाराज. देवाच्या समोर त्यांनी आपलं दुखडं गात नाही, फक्त भगवंताच्या समोर दिव्य असणारा संवाद करतो. मला असं करून दे असं त्यांनी म्हणत नाही महाराज. तोच खरा भक्त आहे. पण सुखात आहे असं म्हणल्यावर भगवान काय म्हणले माहिती आहे, ऐका ना मग काका, मला ना फार भूक लागली हो. माझं थोडंसं काम दुर्योधनाकडे आहे, तेवढं काम आटोपतो आणि तुमच्या घरी येतो, काहीतरी खायला द्या ना. असं म्हणल्यावर घळघळा डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागले. देवा अरे तू कसा मन कवडा आहेस रे, तुला काय कळत नाही, सगळं मनातलं त्याने जाणतोस. मला मनातले मनात वाटत होतं माझ्या घरी यावंस, तोंडानं बोलून दाखवलं नव्हतं, मनात म्हणत होतो माझ्या घरी येऊन काहीतरी खावंस, अशी सारखी भावना अंतकरणात निर्माण होत होती. मनातलं जाणणार आहेस देवा, तुझं स्वागत आहे, तुझं स्वागत आहे, लवकरात लवकर ये असं म्हणून त्यांनी विदुर काका निघाले. सुलभादेवीला सांगितलं जा तू घरी जाऊन, त्यांनी सगळं घर आवर, मी जरा बाजारात जातून उसनवारी करून देवाला काहीतरी गोडधोड खायला घेऊन येतो. म्हणून त्यांनी विदुर काका बाजारात गेले. इकडे भगवान दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर त्यांनी दुर्योधनाच्या समोर बोलायला सुरुवात केली. तिकडे विदुर काकांची पत्नी सुलभादेवी घरी गेली. तिनं त्यांनी उभं सारवण घेतलं, तिनं भुई सारवण घेतलं, तिनं दारासमोर सडा समार्जन केलं, तिनं तुळशी वृंदावनाला सारवलं, स्वच्छ त्यांनी सगळं वातावरण निर्मळ केलं. देवाला त्यांनी औक्षण करायचं म्हणून औक्षणाचं ताट तयार केलं. देवाला बसण्याकरिता उंच आसन त्यांनी घालून ठेवलं. तात्कालीन असणारी फळं म्हणजे कदलीची फळं म्हणजे केळीची फळं आणून ठेवली आणि स्वतः त्यांनी आवरण्याकरिता स्नानगृहात गेली स्नान करायला. इकडं देव दुर्योधनाच्या समोर गेला होता, माझ्या पांडवांचं राज्य दे म्हणे देणार नाही, अर्ध राज्य दे म्हणे अर्ध देणार नाही, 5 गावं दे म्हणले देणार, 1 गाव दे म्हणे 1 गाव पण देणार नाही. मग शुच्चा मार्गे नैव वदश्यामी विना युद्धेन केशव, हे केशवा सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा पांडवांना बिगर युद्धाची देणार नाही, त्यानं मला युद्ध करा. दुर्योधनाला भगवान म्हणे युद्धच पाहिजे तुला, हो म्हणे युद्धच पाहिजे. मग युद्धच होईल म्हणे, चल. निर्णय झाला युद्धाचा. आणि मग दुर्योधन म्हणायला लागला देवा बसा ना. तो म्हणला बसायला आलो नाही, त्यांना आसनात साप आणि विंचू घालून ठेवले ते देवाला मारण्याकरिता, बसत नाही म्हणला. अरे मग जेवण तरी कर ना देवा. देव म्हणला तुझ्यासारख्याचं खात नाही म्हणला, माझ्या भक्तांचा अपमान करतोस, तुझं खाणार नाही म्हणला अजिबात. देव त्यांचं खात नाही महाराज कधी, लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. आणि म्हणून त्यांनी त्या अन्नामध्ये विष घालून ठेवलं ते देवाला मारण्याकरिता. आणि मग त्यांनी सांगितलं मला आमंत्रण आहे. दुर्योधन म्हणला कोणाचं आमंत्रण आहे, मला विदुर काकांचं आमंत्रण आहे. असं म्हणल्यावर खदखदून हसला दुर्योधन. म्हणे का हसतोस, मला त्या भिकारड्याला स्वतःलाच खायला काय नाही, तुला काय खाऊ घालणार आहे. असं म्हणल्यावर डोळे लाल केलं महाराज देवानं. सुदर्शन चक्राची आठवणच करायला लागला. मुंडकं सोडवतो म्हणला तुझं, माझ्या भक्ताचा अपमान करतोस. उद्धवजी बरोबर होते. उद्धवानं देवाला सावरलं, देवा शांत व्हा, देवा शांत व्हा. देव शांत झाला, उद्धवाचा हात पकडला, चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. ओढत ओढत विदुराच्या घरी जाण्याकरिता निघाले. इकडे विदुरानी स्नान करायला बसली होती. तिनं काही शिका काही नव्हती, बाकीचं काही साधन नव्हतं. माती घेतली होती, ती केसात भरली होती, सगळ्या अंगाला माती लावली होती. स्वच्छ व्हायचं ना, निर्मळ व्हायचं ना, दुसरं काय साधन आहे महाराज. अंगावर पाणी वतून घेतलं, अंगावरचे वस्त्र ओले झाले आणि स्नान करते तितक्यात भगवान आले. दरवाजा बंद होता, विदुर काका अजून घरी आले नव्हते, दरवाजा आतून बंद होता. देवानं दार वाजवलं. दार वाजवल्यावर बाईनं आतून आवाज दिला, कोण आहे, कोण आहे म्हणल्याबरोबर भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडला, कृष्ण. हा कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर स्नान करता करता बाई स्वतःला विसरून गेली. महाराज मी कुठं आहे, काय करते आहे, कोणत्या अवस्थेत आहे, काही ध्यानात राहिलं नाही हो. ती स्नान करता करता अशीच खाडकन उठून उभी राहिली आणि दरवाजाच्या दिशेनं पळू लागले. केसांमधून माती गळती आहे, सगळ्या अंगाला चिखल लावलेला आहे, अंगावरचे वस्त्र ओले झालेले आहेत आणि अशा अवस्थेत त्या दरवाजापर्यंत गेली, दार उघडलं. डोळ्यानं कृष्ण पाहिला. फार जन्माचा अर्थ जणू काय पूर्ण झालं होतं. कृष्ण सहजासहजी दिसत नाही हो. त्याला पाहण्याकरिता फार जीव कासावीस करावा लागतो, त्याला पाहण्याकरिता जीव व्याकुळ होतो महाराज. म्हणून तिचं भाग्य उदयाला आलं होतं.
आणि कृष्ण तिच्या दारात उभा राहिला होता. कृष्ण पाहिला, घळघळा डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन. भगवंताचा हात पकडला आणि फरफटतच देवाला घरात ओढायला लागले. या देवा, या देवा, या देवा, घरात ओढायला लागले. उंच आसन देवाला बसण्याकरिता घालून ठेवलं होतं. एवढी विसरली, देवाला आसनावर बसवायचं तर स्वतःच आसनावर बसली. देव बिचारा खाली बसला. उद्धवजी पाहत होते, महाराज बाहेरच उभे होते. बाहेर उभं राहून पाहत होती. बाई स्नान करता करता आली, उंच आसनावर स्वतः बसली. देव निमूटपणे खाली बसला. देवाला हेच आवडतं महाराज. ते केळीचे फळं ठेवले होते ना, एक एक केळी बाईनं हातात घेतले. ते केळीचं टरफल बाजूला केलं. गाभा स्वतः खायला लागली आणि टरफल देवाच्या हातात द्यायला लागली. एक टरफल खाल्लं, दुसरं टरफल खाल्लं, तिसरं टरफल खाल्लं, 6 टरफल खाल्ले. उद्धव पाहतच होते. उद्धवानं पाहिलं, शुकशुक करायला सुरुवात केली. देवा, अरे टरफल खातोस, पोट दुखेल ना तुझं. भगवंताचं लक्ष नव्हतं महाराज. भगवान टरफलच खात होता. भगवंताला प्रेम पाहिजे हो, असं आपल्याकडून भेटत नाही महाराज. ते आपण भगवंताला प्रेम देत नाहीत. भामटे आहोत महाराज आपण. मी निवळ भामटा आहे, 100% भामटा आहे. मी भगवंताला प्रेम देत नाही महाराज. तुम्ही काय करत असाल, तुमचं काय करायचं मला. तुमच्या कशाला पानं उचकीत बसू, तुमच्या वह्या कशाला तपाशीत बसू. मी माझ्याच तपासल्या पाहिजेत, मी काय जिन्नस आहे ते. आपापलं पाहून घ्या महाराज प्रत्येकानं. आपण भगवंतावर किती प्रेम करतो. देवाला फक्त प्रेम पाहिजे महाराज, दुसरं काहीच नको आहे. आपल्याकडून भगवंताला कशाचीच अपेक्षा नाही, निवळ प्रेमाची अपेक्षा आहे. त्या प्रेमानं टरफल खात होता. इतक्यात विदुर काका आले, उसनवारी करून आले महाराज. मिष्टान्न घेऊन आले. ते मिष्टान्न त्याने आणले आणि दारात पाहिलं, उद्धवजी उभे होते. उद्धवा, घरात चला ना, आमच्यात काही गोशा पद्धत नाही. ते म्हणले, गोशा पद्धत नसली तरी हे असं. म्हणून डोकावून पाहिलं कसं. बाई उंच आसनावर बसली होती, स्नान करता करता आली होती. सगळ्या अंगातून त्यांनी चिखल गळत होता आणि देव खाली बसला होता आणि टरफल खात होता. भयंकर क्रोध आला महाराज विदुर काकांना आणि रागावले, तिला काहीतरी म्हणणार आहेत. इतक्यात दुसऱ्या क्षणाला क्रोध शांत झाला आणि मनात विचार आला, हिला असं का होऊ नये. 12-13 वर्षापासून रात्रंदिवस जागीच आहेत. देव कधी येईल, देव कधी भेटेल, आपल्या घरी कधी येईल, आपल्या घरी कधी खाईल, असे सारखे विचार तिच्या मनात. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारते, सांगा ना देव येईल का, सांगा ना हो देव आपल्या घरी त्यांनी बसेल का, सांगा ना हो देव आपल्या घरचं काही खाईल का. असं 12 वर्ष वाट पाहिल्यानंतर देव आल्यावर अशी अवस्था का होऊ नये महाराज. ही दिव्य अवस्था तिला झाली. म्हणून क्रोध शांत झाला आणि तिला सावध करण्याकरिता आतमध्ये गेले. तिचा हात पकडला. ए काय करतेस, अगं देव आलाय आपल्या घरी. शुद्धीवर आली, लाजली महाराज. मी वस्त्र त्यांनी ओले वस्त्र आहेत, अंगाला माती लागलेली आहे. लाजून घरात गेली, स्नानगृहामध्ये स्नान केलं आणि स्नान करून वस्त्र परिवर्तन करून आली आणि देवाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. देवा, मी चुकले रे, मला क्षमा कर, मी असं करायला नको होतं. भगवान हसले. म्हणला, काकी, सगळं जग माझी फार भक्ती करतं, पण तुझ्यासारखं कोणीच विसरत नाही. तुझ्यासारखं स्वतःला सोडून त्यांनी कोणी भक्ती करायला तयार नाही. अख्खे भामटे आहेत सगळे. हे त्यांनी अंग राखून परमार्थ करतायत. हे स्वतःचा त्यांनी जीव सांभाळून सगळ्या गोष्टी करतायत. मन मोकळेपणानं भगवंताकरिता कोणी स्वतःला सोडून देत नाही. तूच एक अशी सापडलीस की जी माझ्याकरिता सर्वस्व विसरून गेलीस. म्हणून त्यांनी तू श्रेष्ठ आहेस. भगवंतानं तिचं वर्णन केलं. जेवायची ताटं त्यांनी वाढलेली आहेत. देवा काहीतरी खाऊन घ्या म्हणून पक्वान्न आणले होते. कन्या त्यांनी भरडल्या होत्या ना, म्हणून विदुरा घरच्या कन्या. म्हणून त्यांनी त्या कन्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या अशा कन्या तयार केल्या. देवाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने ठेवल्या. देव जेवायला बसला. एक गोड घास त्यांनी घेतला आणि तोंडात घातला. देवानं देवाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले नाहीत महाराज. विदुर काका पाहत होते की देव म्हणेल आता फार चांगलं लागलं, पक्वान्न गोड लागलं. चेहराच बदलला नाही. मग विदुर काकाने हात जोडून विचारलं, देवा, त्यात गोडपणा थोडा कमी आहे का, पक्वान्न जाय चांगले लागत नाहीत का, काय झालं, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलत नाहीत. मग भगवान काय म्हणला माहिती आहे. भगवान म्हणला, काय नाही, पक्वान्न चांगले आहेत, पण त्या केळीच्या टरफलात जे प्रेम मला प्राप्त होत होतं ना, ते या पक्वान्नात कुठं सापडत आहे का पाहत होतो. ते प्रेम या पक्वान्नात नाही. भगवान त्यांनी तुमची पक्वान्न अपेक्षा करीत नाही, तुमच्या प्रेमाची अपेक्षा करतो, हे लक्षात ठेवा. त्या केळीच्या टरफलात प्रेम आहे आणि ते प्रेम भगवंताला प्रिय आहे महाराज. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. म्हणून झाडाची पानं वाहिली तरी प्रसन्न होतो महाराज.
म्हणून त्यांनी असाच आहे तो, त्याच्यावर आपण प्रेम करत नाहीत महाराज, म्हणून आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. भगवान प्रसन्न झालेला आहे. कन्या खाल्ल्या, विदुर काकांबरोबर संवाद झाला, महाभारती युद्ध होणार ही गोष्ट कळाली. विदुर काकांच्या लक्षात आलं की माझ्या भावांची मुलं भांडण करणार आहेत, आता मी थांबून काय उपयोग आहे. विदुर काका महामंत्री होते, त्यांनी आपलं धनुष्य उचललं आणि राजद्वाराच्या बाहेर नेऊन उभं केलं आणि निमूटपणे ते स्थान सोडून निघून गेले महाराज. ते म्हटले मी दोन्ही भावांच्या बाजूने युद्ध करणार नाही, मी अपक्ष आहे असं म्हणून धनुष्य ठेवून दिलं आणि निघून गेले तीर्थयात्रा करण्याकरिता. राजानं प्रश्न विचारला होता, विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता का गेले? त्याचं हे उत्तर आहे, महाभारती युद्ध होणार होतं, माझ्या डोळ्यानं माझ्या भावांचा मुलांचा संहार मी पाहू शकत नाही, म्हणून मी तीर्थयात्रा करण्याकरिता जातो. विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता निघून गेले. तिथं गेल्यानंतर यमुनेच्या काठावर जाऊन त्यांना उद्धवजी महाराजांची भेट झाली. उद्धव भगवंताचे प्रिय भक्त आहेत. भगवंताच्या चरणपादुका मस्तकावर घेऊन उद्धवजी बद्रिकाश्रमाला निघाले होते. भगवान निजधामाला निघून गेला होता आणि विदुर काकाची उद्धवाची भेट झाल्यानंतर उद्धवजींनी विदुर काकांबरोबर गोड असणारा संवाद साधला, भगवंताचं चरित्र सांगितलं आणि शेवटी सांगितलं भगवान निजधामाला निघून गेला. भगवान निघून गेला म्हणल्यावर विदुर काकांना उभ्यानंच अंग टाकून दिलं महाराज. देवाची माझी भेट झाली नाही, भगवान निजधामाला निघून गेला, तर मी काय करू? उद्धवजी म्हणले तुम्ही फार भाग्यवान आहात. ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याच्या तयारीत होता त्यावेळेला आम्ही दोघेजण देवाच्या जवळ होतो, एक मैत्रेय महामुनी आणि दुसरा मी. आम्हाला दोघांना देवानं तत्वज्ञान सांगितलं. हे तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर त्यांनी मैत्रेयाच्या समोर भगवंताने विनंती केली, मैत्रेया माझी विनंती आहे. मैत्रेय ऋषींच्या समोर देव विनंती करतात, देवानं त्यांना तत्वज्ञान सांगितलं, आता देव त्यांच्या समोर विनंती करतोय. काय विनंती आहे देवा? विनंती काय करता? आज्ञा करा, काय म्हणणं आहे सांगा. ते म्हणले काय नाही. भगवान म्हणतो माझे सगळे भक्त मला भेटले, मी आता निजधामाला जाणार आहे, फक्त माझा विदुरच मला भेटला नाही. विदुर फार भोळा बाबडा आहे, विदुर फार सालस शांत आहे, त्याला तत्वज्ञान सांगायला पाहिजे, पण माझ्या विदुराला कोण तत्वज्ञान सांगेन? मैत्रेया मी जरी निजधामाला गेलो तरी माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग बरं. असं ज्यावेळेला त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी विदुर काकांचं काळीज व्याकुळ झालं. जगाचा मालक जगाचा निरोप घेताना माझी आठवण करतो. आपण संसारातले लोक मरायला लागलं की लेकराबारांची आठवण करतो, महाराज लाथा घालतात त्यांची आठवण करतो. आणि जगाचा मालक असा आहे की ज्याला सगळ्या जगानं टाकून दिलं त्याची आठवण करतो. म्हणून दासीपुत्र आहेत विदुर काका, पण भगवान निजधामाला जाताना त्यांची आठवण करतो. माझी आठवण करत होता देव म्हणून गहिवरले. कुठे आहेत मैत्रेय महामुनी मला सांगा. असं म्हणून मैत्रेय महामुनींना शोधण्याकरिता गेले, हरिद्वार क्षेत्रामध्ये गेले आणि हरिद्वारमध्ये जाऊन त्यांनी महाराज मैत्रेय महामुनींचा आश्रम शोधला आणि तिथं जाऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आतमध्ये प्रवेश केला. मैत्र्यानं पाहिलं, दरवाजा वाजवला, कोण आहात? सांगितलं माझं नाव विदुर आहे. विदुर म्हणल्यावर मैत्र्याला एवढा आनंद झाला महाराज, घाईघाईनं त्यांनी भगवंताच्या विदुर काकांच्या हाताला धरलं, घरातच ओढत नेलं. म्हणे माझा तुमचा परिचय नाही, ओळख नाही, असं बळजबरी तुम्ही घरात नेत आहात, काय प्रकार आहे? ते म्हणले खरं सांगू का, मला भगवंतानं तत्वज्ञान सांगितलं आणि त्यानं माझं जीवन कर्तार्थ झालंय, मला काही काम राहिलं नाही, तरी सुद्धा मला जगायची इच्छा आहे. म्हणे का जगण्याची इच्छा आहे? मला विदुर कसा आहे ते पाहायचं होतं. म्हणे मला पाहण्याकरता तुम्ही जिवंत आहात का बरं? मग सांगायला लागले, जगाचा मालक जगाचा निरोप घेत असताना मला म्हणत होता की माझा विदुर फार भोळा भाबडा आहे, फार सरळ स्वभावाचा आहे, त्याला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. मैत्रेया माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग. एकदा नाही म्हणला, तीनदा म्हणला. असं म्हणून त्यांनी मैत्रेय महाराज सुद्धा गहिवरले आणि विदुराला सांगतात तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात, जगाचा मालक तुमची आठवण करतोय, किती भाग्यवान आहात. दोघे एकमेकाला भेटले महाराज, फार आनंदानं एकमेकाला आलिंगन दिलं आणि मग चर्चा सुरू झाली भगवंताची. भगवंताचं भजन दोघांनी त्यांनी केलं आणि मग हात जोडून विदुर काकांनी विचारलं मैत्रेय महामुनींना, सांगा ना माझ्या देवानं माझ्याकरिता काय तत्वज्ञान सांगितलंय, ते मला ऐकायचंय, कृपा करून सांगा.